दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपल्याकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर विष्णुदादा देवकते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथे येण्याचं कारण असं आहे की उद्या गेवराई शहरामध्ये काकाजी आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरक्षण बचाव निमित्त महासभेचे आयोजन केलेलं आहे। या महासभेचे स्वागत अध्यक्ष विष्णुदादा देवकते आहेत। दादा नमस्कार। नमस्कार सर। आपला परिचय सांगा। मी विष्णू भगवानराव देवकते, वंचित बहुजन आघाडी सदस्य व युवा मल्हार सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र। दादा उद्या जी गेवराईमध्ये जी महासभेचं आयोजन केलं आहे या महासभेचा आपण स्वागत अध्यक्ष आहे। ही सभा ठेवण्यामागचं काय कारण आहे आणि या सभेमध्ये प्रमुख काय विषय असणार आहे? आज राज्यामध्ये ॲडव्होकेट श्री बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जनजागृती करून ओबीसी एससी एसटींना त्यांचा हक्काचं आरक्षण टिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि प्रामुख्याने 1995 नंतर श्री बाळासाहेब आंबेडकर गेवराई शहरामध्ये सभा घेत आहेत। या सभेच्या निमित्त मी आपल्याला सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीचा उद्देश ओबीसी एससी एसटीचं आरक्षण टिकलं पाहिजे। एससी एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती डबल झाली पाहिजे। ओबीसीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एससी एसटी प्रमाणे मिळाली पाहिजे। जे ओबीसीचे नोकरदार आहेत त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे। या राज्यामध्ये ओबीसीचे 100 आमदार झालेच पाहिजेत। असे सर्व गोष्टी बरोबर घेऊन श्री बाळासाहेब आंबेडकर या राज्यामध्ये फिरत आहेत। दादा उद्या जी संघर्ष यात्रा गेवराई मतदारसंघामध्ये येत आहे या संघर्ष यात्रा सुरुवात कुठून होणार आहे? गेवराई शहरामध्ये उद्या साहेब साधारण 4 ते 5 या वेळेत येणार आहेत। प्रथमतः दुपारी 2 वाजता भगवानगडावर भगवान बाबाचं दर्शन घेऊन तिंतरवणी मादळमुळी पाडळसिंगी गडी मार्गे गेवराईमध्ये येणार आहेत आणि प्रामुख्याने तालुक्यातील तरुण युवक जे ओबीसीच्या चळवळीमध्ये आहेत हजारोच्या संख्येने शिरस फाटा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी साहेबाचं भव्य दिव्य जंगी असं स्वागत करून वाजत गाजत साहेबांना मादळमुळी पाडळसिंगी मार्गे गेवराईमध्ये सोबत येणार आहेत आणि गेवराई शहरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी जल्लोषमध्ये साहेबांचं स्वागत करून महासभा संपन्न होणार आहे। दादा उद्या या महासभेमध्ये प्रमुख पाहुणे कोण कोण येणार आहे? उद्याच्या महासभेला प्रामुख्याने आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर मॅडम, तसेच जिल्ह्याचे प्रभारी राज्याचे उपाध्यक्ष किशन चव्हाण सर, प्राध्यापक विष्णू जाधव सर, तसेच ज्या ओबीसीच्या नेत्यांनी साहेबांना आग्रह धरून विनंती करून या राज्यामध्ये यात्रा काढली असे आमचे अविनाशजी भोशीकर सर, बारसकर सर, तसेच सोमनाथजी साळुंके सर आणि मराठवाडा अध्यक्ष अशोकजी हिंगे सर व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी लाखोनी जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। दादा गेवराई मतदारसंघातील ओबीसी समाजाला काय आवाहन करणार आहे? गेवराई तालुक्यातील ओबीसी बांधवांना विनंती करण की जेव्हा वडीबुद्रुक या ठिकाणी आपले संघर्ष योद्धे लक्ष्मणजी हाके सर तसेच नवनाथ आबा वाघमारे ओबीसीच्या हक्कासाठी उपोषणाला बसले, 3-4 दिवशी श्री बाळासाहेब आंबेडकरांनी त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी आले, त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना बळ द्यायचं काम केलं आणि श्री बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना बळ दिल्यानंतर आज या राज्य सरकारने त्यांची दखल घेतली, शिष्टमंडळ पाठवलं आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये ओबीसीचा लढा हा तीव्र झालेला आहे आणि विशेषतः उद्याच्या सभेला संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व नवनाथ आबा वाघमारे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। ओके, धन्यवाद।